सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त रंगतारा न्यूज. बेल आयकन दाबायला विसरू नका. निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज. नाव सांगा आणि काय प्रकार झाला का तो सगळा सविस्तर सांगा. माझ्या मुलाची बॉडी नेत असताना त्यांनी आम्हाला त्याचा चेहरा वगैरे काय दावला नाही. एकच बॉडी आहे म्हणजे तुमची बॉडी आहे तशी त्यांनी गाडीत तुमची आम्हाला चेहरा फिरा काय दावला नाही. आता ज्यावेळेस मी घरी गेलो ती बॉडी घेऊन तेव्हा त्याचं एवढं खोलून बघितलं तेव्हा ती वेगळं वाटल्यानंतर आम्ही लगेचच रिटर्न आलो. तिथं 10 ते 15 मिनिटं गेली असतील गाडी. ॲम्ब्युलन्स तिथल्या तिथंच वळवली माघारी. त्याच ॲम्ब्युलन्समध्ये माघारी. अरे मग माझी बॉडी मला पाहिजे ना. आता माझी बॉडी मला पाहिजे ना. तुमच्या बॉडीला आम्ही ढकाल लावलाय का? तुमची हाय अशी तुझा फक्त चेहरा बघितलाय बॉडी त्याचं त्याच ॲम्ब्युलन्समध्ये माघारी. या घटनेने अर्धा पाऊण तास 1 तास गेला असेल वाईवरनं रिटर्न येऊन झालं. ठीक आहे, काय नक्की काय प्रकार झालाय? आमची बॉडी सकाळी 7 वाजता इथनं गायब झाली आणि आम्हाला दुसरी बॉडी दिली आणि आम्ही इथं माघारी आणली तर आता ती म्हणते की त्यांचा निधी झाला म्हणून. मग आता आम्ही ह्याच्या पुढं करायचं काय? नक्की तुम्ही कुठून आलेला आहात आम्ही वाईवरून आलोय. आणि पुढच्यांनी जो आहे तो विधी उरकलेला आहे. विधी राखलेला आहे. मग आम्ही करायचं काय आता? आम्ही त्या विधीपेक्षा जायचं का? आता ह्या विधीला काय करणार? ह्या बॉडीचं काय करणार? ज्या वेळेला तुम्ही तुमची बॉडी नेली त्यावेळेला तुम्हाला इथे दाखवलं होतं नव्हतं दाखवलं आम्हाला तोंड उघडून. काय सांगितलं त्यावेळेला त्यांनी? काय ना डायरेक्ट गाडीत भरून दिली आणि जाऊ द्या म्हणले. कोण होतं? ती काय ती शिंदे आणि ती काय पोरला योगेश का विकास का काय. तुम्हाला कसं काय कळलं की ती बॉडी तुमची नाही? तिथे गेल्यावर आम्ही तोंड उघडून बघितलं तेव्हा कळलं आम्हाला की आमची बॉडी नाही म्हणून. तो विधी थांबवलाय ना आता तिकडच्या लोकांना? नाही ना, चालू आहे त्यांचं विधी चालूच आहे. हां, त्यांचा विधी चालू आहे. मग आता आम्ही तिथे जाऊन काय करणार? आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आता आम्हाला बॉडी नको आहे. आता आम्ही ह्या बॉडी घेऊन आम्ही काय रडत बसू? यांचं आम्ही तिथे करू का सगळे जाऊन? नाव काय तुमचं? नाव काय आपलं? आनंद आनंद सुनील. हॅलो, आता आम्ही करायचं काय? हॅलो. ह्याच्यावर आम्हाला सांगा. आता तुम्ही सांगा. न्याय द्या आम्हाला. ज्यावेळेस आम्ही आमची बॉडी घेऊन इकडे आलो त्यावेळेस त्यांनी ती दुसरी बॉडी आमच्या ताब्यातून त्यांच्या ताब्यामध्ये घेतली आणि आता आम्हालाच ते म्हणतात की तुम्ही तोंड उघडलेलं, तुम्ही सगळं बघितलेलं आणि आम्ही काहीही बघितलं नव्हतं. आणि आता ते आम्हाला म्हणतात की आरफळवाली बॉडी घेऊन यायला लागले. पण आता त्यांनी जे आमची बॉडी ते घेऊन गेलेले तर आता त्यांनी अंत्यविधी सुद्धा केलेला आहे. आता आम्ही कुठल्या बॉडीचा अंत्यविधी करायचा त्यांनी आम्हाला येऊन सांगावं. ते बॉडीवर नाव बदलल्यामुळे झालं का असं? आता ते त्यांनी आतमध्ये काय केलं ते आम्हाला माहित नाही ना. आतमध्ये काय केलं त्यांनी, जे आरफळवाल्यांना सुद्धा बॉडीचं सगळं तोंड दाखवलं नव्हतं. तुम्ही बॉडी अर्ध दाखवलं. तुमचं बॉडीचं नाव नव्हतं. आमच्या ह्याच्यावर काहीच नव्हतं. बॉडी तुम्ही बॉडी नेली त्यावेळेस फक्त आतमध्ये एकच बॉडी. तुम्ही आज सकाळी बॉडी 9:30 वाजता घेऊन गेलो, गेला. हा. आणली किती वाजता तुम्ही? लगेच आलो आम्ही अर्धा तास. आता काय नाही नाही गाडी. नाही, तुम्ही इथं दाखल कधी केलं होतं रुग्ण? इथं आमचा पेशंट ऍडमिट होता. ऍडमिट होता का? ऍडमिट होता. दिवस इथंच होता. ऍडमिट होता. रात्री झालं 12-12:30 वाजता आणि तिथनं इथे रात्रीच आणले त्यांना पोस्टमॉर्टम करायला. आणि ती करताना बॉडीचे ते ह्यांना लेबल दुसरीकडे लावले असतात. त्याच्यामुळे त्यांची ती साधारण एका महिन्यामध्ये ही दुसरी घटना आहे. तर तुम्ही काय सांगणार या गोष्टी? माणसांनी हॉस्पिटलला यायचं. हे गोरगरिबांचं सिव्हिल हॉस्पिटल आहे.